परिषद पंचायत समितीचे चव्हाण साहेब माझ्यावर जबाबदारी सोडून द्या, युती करायची की नाही. तुम्ही असाल, प्रशांतजी असतील, सतीश मोरे असतील, हे बसा, ठरवा. आपण हाच पॅटर्न जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये हे आपण कोणी सांगितलंय. मला आता येत असताना कोणीतरी सांगितलं, समोरच्यानी सांगितलं की आम्हाला युती द्यायचं नाही. आमचं कुठं निमंत्रण नाही. आम्ही महायुती जपण्याचा प्रयत्न करतो, आम्ही महायुती वाढावा असा प्रयत्न करतो. आम्ही देवेंद्रजींना जेवढा सन्मान देतो तेवढाच आमच्या एकनाथ शिंदे साहेबांना सन्मान देतो, तेवढाच आम्ही अजितदादांना सन्मान देतो. त्याच्यामुळं आमची दारं खुली होती. स्वतःहून जर बंद कोणी केली असती आता उघडण्याचा प्रयत्न मात्र कोणी करू नका. की दोन्ही जिल्हा प्रमुखांना देखील मागणी, त्यांना जर आपल्यासोबत यायचं नाही तर आपण त्यांच्याबरोबर कसं जायचं. आणि मला चव्हाण साहेबांनी सांगितलेली वस्तुस्थिती खरी वाटते की अशा पद्धतीनं आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय होतो. आज अंकुश सारखा कार्यकर्ता, निहार सारखा कार्यकर्ता जर सर्वसामान्यांचं नेतृत्व करण्यासाठी चिपळूणच्या नगरपालिकेमध्ये गेलेला आहे, कपिल देखील इथं आहे, तर अशी सगळी लोक ज्यावेळी नगरपालिकेमध्ये जातील त्यावेळी सर्वसामान्यांची नगरपालिका किंवा सर्वसामान्यांची जिल्हा परिषद म्हणून महाराष्ट्रातल्या 1 नंबरच्या स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून आपल्या रत्नागिरीकडे बघितलं जाईल.